हरवलेली सावली. रात्रीचे 9:30 वाजले होते. पावसाळ्याची रात्र होती. शहरातील बहुतेक रस्ते ओस पडले होते. समीर नेहमीप्रमाणे ऑफिस मधून घरी चालत होता. एक मोठ्या स्ट्रीट लाईट खाली तो थांबला आणि मोबाईल पाहण्यासाठी खाली नजर गेली. तेवढ्यात त्याच्या अंगावरती काटा आला. आजूबाजूला प्रत्येक माणसाची सावली दिसत होती, पण त्याची स्वतःची सावली कुठेच नव्हती. त्याने पुन्हा पुन्हा जागा बदलली. दुसऱ्या दिव्याखाली गेला. मोबाईलचा टॉर्च लावला, तरीही काहीच नाही. सावली गायब झाली होती. सुरुवातीला त्याने स्वतःला समजावलं की कदाचित डोळ्यांचा भ्रम असेल, पण दुसऱ्याच दिवशी सकाळी, दुपारी आणि रात्री कुठल्याही प्रकाशात त्याची सावली दिसली नाही. ही गोष्ट कुणालाही सांगितली तर लोक वेडा समजतील, म्हणून तो शांत राहिला. पण हळूहळू विचित्र घटना घडू लागल्या. लोक त्याच्याकडे पाहून अचानक घाबरायचे. काही लहान मुलं त्याच्या जवळ आली की रडायला लागायची. त्याचा पाळीव कुत्राही त्याला पाहताच घराच्या कोपऱ्यात लपून बसायचा. समीरने डॉक्टरांना भेट दिली. डोळ्याची तपासणी झाली. सर्व काही नॉर्मल होतं. मानसोपचार तज्ञांनी सांगितलं की हा ताणाचा परिणाम असू शकतो, पण समीरला माहित होतं की हे काहीतरी वेगळंच आहे. एके दिवशी रेल्वे स्टेशनवरती एक वृद्ध माणूस त्याच्या समोर आला. त्याने समीरकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, तू तुझी सावली शोधतो आहेस ना? समीर डचकला. तुम्हाला कसं कळलं? वृद्ध म्हणाला, कारण माझी ही सावली एकदा हरवली होती. समीरने त्याचा हात धरला. म्हणाला, ती परत कशी मिळाली? वृद्ध म्हणाला, सावली हरवत नाही, ती फक्त त्या माणसाला सोडून जाते जो स्वतःच्या सत्यापासून पळतो. हे बोलून वृद्ध गर्दीत अदृश्य झाला. त्या दिवसापासून समीरला झोप लागेनाशी झाली. त्याने स्वतःच्याच आयुष्याचा विचार सुरू केला. त्याने अनेक लोकांना दुखावलं होतं. आईच्या शेवटच्या आजारपणात तो तिच्या सोबत नव्हता. वडिलांचे फोन त्याने महिने उचलले नव्हते. मित्राचा विश्वास तोडला होता. पैशासाठी त्याने स्वतःचं मन गमावलं होतं. तरीही त्याला वाटत होतं, एवढ्यामुळे सावली कशी हरवेल? एका रात्री त्याला स्वप्न पडलं. एक काळी आकृती त्याच्या पुढे चालत होती. त्या आकृतीसोबत त्याचीच सावली होती. समीर धावत गेला. थांब थांब, मी तुझी सावली आहे. आकृती मागे वळाली आणि म्हणाली, सावलीचं शरीर नसतं, ती माणसाच्या अंतराम्याची असते. समीर जागा झाला. त्याच्या कपाळावरती घाम होता. दुसऱ्या दिवशीपासून त्याने स्वतःला बदलायला सुरुवात केली. तो वडिलांना भेटायला गेला. अनेक वर्षांनी त्याने त्याची माफी मागितली. आईच्या नावाने एक अनाथ आश्रमाला मदत केली. ज्या मित्राचा विश्वासघात केला होता त्याच्याकडे जाऊन डोळ्यात डोळे घालून माफ कर म्हणाला. हळूहळू त्याच्या आयुष्यात परत शांतता येऊ लागली. 15 दिवसांनी तो पुन्हा त्या पहिल्या स्ट्रीट लाईट खाली उभा राहिला. सूर्य मावळत होता. त्याने हळूच खाली पाहिलं आणि अनेक दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलं होतं. त्याची सावली त्याला पुन्हा पायाशी उभी होती. पण त्याच क्षणी त्याला समोर एक तरुण दिसला. तो घाबरून खाली पाहत होता, कारण त्याच्या पायाशी सावलीच नव्हती. समीर म्हणाला. काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. त्याला वृद्धाचे शब्द आठवले, सावली हरवत नाही, ती फक्त त्या माणसाला सोडून जाते. तो स्वतःच्या सत्यापासून पळतो. आणि समीर त्या तरुणाकडे चालत गेला, कारण आता त्याची वेळ होती दुसऱ्याला स्वतःचा मार्ग दाखवायची. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली ही नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब